नमस्कार फ्रेंड्स, सुजाताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चिकनचा एक वेगळा प्रकार म्हणजे सातारी चिकन खरडा। तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे त्यासाठी अर्धा किलो चिकन। इथे मी अर्धा किलो चिकन व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेलं आहे। इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे। आपण आधी सगळ्यात चिकन शिजवायला ठेवूया, त्याला वेळ लागतो त्यामुळे एक चमचाभर तेल टाकते आधी। एक छोटासा कांदा, कांदा थोडा छान परतून घेऊया गुलाबी रंगावर। आता आपला कांदा तुम्ही बघू शकता छान परतलेला आहे। त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, एक अर्धा चमचा। थोडीशी हळद आणि अगदी किंचितसा गरम मसाला थोडं तेलात परतून घेऊया आणि आपण जे चिकन घेतलेलं आहे ते टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सगळं आणि आता हे चिकन आपण लागेल एवढं गरम पाणी घालून बारीक गॅसवर शिजवून घेऊया। तर आता 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला छान वाफ आलेली आहे, पाणी सुटलेलं आहे छान। एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण जे इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आता ह्या चिकनमध्ये टाकूया। पाणी तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जसा आणि जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे झाकून ठेवून आपण चिकन 10 मिनिटं छान मऊ शिजवून घेऊया। तर आज आपण खरडा चिकन करत आहोत, तर त्यासाठी मसाल्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया। इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून, 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, पुदिना घेतलेला आहे थोडासा, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 चमचाभर धणे घेतलेले आहेत, चमचाभर जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, 1 मोठी वेलची, 1 मसाले फूल, 2 हिरवी वेलची घेतलेली आहेत आणि हे सुकं खोबरं आहे बारीक खिसून घेतलेलं आहे 1 छोटी वाटी आणि 1 कांदा घेतलेला आहे बारीक कट करून। तर आपण सगळ्यात आधी पॅनमध्ये जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत, धने, जिरे, तीळ आणि वेलची, मसाले फूल, हे आधी सगळं व्यवस्थित भाजून घेऊया। याच्यात आपण 2 ज्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण टाकूया आणि बारीक गॅसवर आपण हे सगळं व्यवस्थित 1 मिनिटभर छान परतून घेऊया खमंग वास येऊपर्यंत। तर आता तुम्ही बघू शकता आपले जे मसाले आपण भाजायला ठेवलेले छान भाजलेले, एक अर्धा मिनिटानंतर वास छान येतोय, खूप नाही भाजायचे। आता आपण हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये आपण जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते टाकूया आणि ते पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया। सुकं खोबरं पटकन भाजलं जातं आणि त्यात तर आपण ते खिसून घेतलेलं आहे त्यामुळे लगेचच भाजलं जातं। आता या खोबऱ्यामध्येच खोबरं थोडंसं आता मोकळं झालं बघू शकताय तुम्ही। आता याच्यातच मी कांदा टाकते, जो आपण कांदा घेतलेला आहे, एकच आहे हा कांदा बारीक कट केलेला, तो पण आता खोबऱ्यासोबतच आपण भाजून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता आपलं खोबरं आणि कांदा छान खरपूस परतलं गेले। आता आपण हे काढून घेऊया साईडला आणि एक 10 मिनिटं गार झाल्यावरच आपण वाटण करून घेणार आहोत। गरम असताना बारीक करायचं, थोडंसं थंड होऊ दे 10 मिनिटं, मग आपण वाटण करून घेऊया। आपण आता वाटणासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर टाकून घेऊया, त्याच्यानंतर पुदिना, आलं, लसूण आणि मिरच्या आणि आपण मगाशी जो खडा मसाला गरम करून ठेवलेला आहे तो टाकूया सगळा।
आणि हे सगळं आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया. छान असं बारीक करून घ्यायचं, मोठं मोठं नाही ठेवायचं, व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. तर आपलं हिरव्या चिकनचा आपण मसाला वाटून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. छान बारीक केलेलं आहे, खूप असं जास्त मोठं मोठं नाही आहे, व्यवस्थित बारीक केलेलं आहे. चिकन शिजायला ठेवून आपल्याला एक 10 मिनिटं झालेली आहेत, बघू शकताय तुम्ही. छान मऊ शिजलेलं आहे चिकन. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर आता आपण इथे एक पॅन गरम करून घेतला आहे, त्याच्यात एक चमचाभर तेल टाकूया. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते टाकूया. आणि व्यवस्थित मिडियम गॅसवर परतूया थोडंसं. मसाले तेलात टाकल्यावर असे उडतात जरा जास्त, त्यामुळे तो झाकून परतायचं व्यवस्थित. एकदा तेलात मिक्स झाले की उडत नाही. आपण हे व्यवस्थित परतून घेऊया. आपण या चिकन मध्ये तिखटासाठी फक्त मिरची वापरलेली आहे, आपण लाल तिखट वगैरे काहीच वापरणार नाहीये. हे छान चिकन मसाला आपण परतून घेऊया. त्याच्यात अगदी थोडासा बघू शकताय तुम्ही, एक चिमूटभरच गरम मसाला आहे हा, जास्त नाही टाकलेला. आता आपला मसाला छान परतला गेलाय, तेल सुटलंय मसाल्याला, बघू शकताय तुम्ही व्यवस्थित. थोडंसं मीठ आपण चिकन शिजताना पण टाकलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित अंदाज घेऊनच टाकायचं मीठ. आणि आपण आता चिकन टाकून घेऊया. आणि आपण आता हे चिकन टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करूया. आणि अगदी किंचितशी आपण हळद टाकून घेऊया. पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊया. चिकन पण आपलं छान शिजलंय. आपण पाणी आता अजिबात पुन्हा वापरणार नाहीये, असंच हे मसाल्याचंच पाणी आहे, त्याच्यातच आपण हे चिकन 1-2 मिनिटं पुन्हा वाफवून घेणार आहे. आता हे झाकण लावूया आणि हे 1-2 मिनिटं वाफवून घेऊया. चिकन फोडणी टाकून 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपण पाणी वगैरे काहीच नाही वापरले या चिकनमध्ये, फक्त मसाला आणि चिकनच टाकलेलं आहे. बघू शकताय तुम्ही, छान आपलं चिकन मिक्स झालंय. आता आपण गॅस बंद करून घेऊया, आपलं चिकन झालेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला चिकन खरडा खूप सुंदर झालेला आहे, कलर खूप मस्त आलेला आहे. तर नक्की ट्राय करा एकदा. आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.